पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या पुढे सरेंडर केलंय। ट्रम्पच्या दबावाखाली 1100 कोटी मोदी सरकारनं वाया घालवले। भारतानं आपल्या ताब्यातील आंतरराष्ट्रीय पोर्टवरचा ताबा सोडलाय। कोणत्या देशातील हा पोर्ट आहे आणि काँग्रेसनं मोदी सरकारवर काय गंभीर आरोप केलेत आणि या आरोपांवर मोदी सरकारकडून काय उत्तर देण्यात आलंय आणि हे पोर्ट भारतासाठी किती महत्त्वाचं आहे, सर्व काही जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे जागतिक पातळीवर मित्र असल्याचे सांगत असले तरीही ट्रम्प यांची मोदींवर दबाव नीती सर्वांनी पाहिली आहे। मग रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा दबाव असो किंवा टॅरिफची धमकी, मात्र आता याबाबत एक नवा दावा करण्यात आला आहे। ट्रम्पच्या दबावाखाली पंतप्रधान मोदींनी इराणच्या चाबहार बंदराचं नियंत्रण सोडल्याचा आरोप करण्यात आलाय आणि हा आरोप केलाय काँग्रेस पक्षानं। काँग्रेसकडून एक ट्विट करण्यात आलेलं आहे आणि काँग्रेसनं या ट्विटमध्ये लिहिलंय, मोदी सरकारनं चाबहार प्रकल्पामध्ये देशाच्या सार्वजनिक पैशांपैकी सुमारे 1100 कोटी गुंतवले आणि आता ते वाया गेले आहेत। पण सरकारचं काय म्हणणं आहे यावर? सरकारनं देखील यावर उत्तर दिलंय। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे आरोप साफ फेटाळले आहेत। ते स्पष्टपणे सांगतात, चाबहार बंदराशी संबंधित सर्व योजना सुरू आहेत। भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये या प्रकल्पासाठी सातत्यानं चर्चा सुरू असल्याचं देखील सरकारकडून सांगण्यात आलं आणि महत्त्वाचं म्हणजे इराणवर अमेरिकेनं जे निर्बंध लावलेले आहेत ते निर्बंध असतानाही चाबहार बंदरासाठी भारताला अमेरिकेनं विशेष सवलत दिली आहे। ही सवलत 26 एप्रिल 2026 पर्यंत लागू आहे। म्हणजेच चाबहार प्रकल्प अजूनही थांबलेला नाही आहे आणि भारत मागेही हटलेला नाही आहे। बरं, चाबहार बंदराशी संबंधित कामं सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेनं भारताला विशेष मंजुरीची सवलत दिलेली आहे, जी 26 एप्रिल 2026 रोजी संपती आहे। काँग्रेसनं केलेले आरोप सरकारनं अशा पद्धतीनं फेटाळले, पण प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे एप्रिल 2026 नंतर ही सवलत वाढवली जाते का? हे ट्रम्प यांच्या मूडवर डिपेंड आहे। आता प्रश्न असा आहे, भारतासाठी चाबहार बंदर इतकं महत्त्वाचं काय? त्याची काही कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे काय? भारताला पाकिस्तानमधून न जाता अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये थेट प्रवेश मिळतो। दुसरं कारण काय? या पोर्टमुळे भारतातील व्यापार, औषधे, अन्नधान्य स्वस्त आणि वेगानं इतर देशांपर्यंत पोहोचवता येतं। तिसरं कारण म्हणजे भारतानं केलेली गुंतवणूक आहे, जी सुरक्षित राहते। आणि चौथं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे, चीन आणि पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला तोडणारा भारताचा स्ट्रॅटेजिक मास्टर स्ट्रोक म्हणजे हे चाबहार आहे। आज भारत चाबहार मार्गे अफगाणिस्तानला गहू पाठवतो आणि भविष्यामध्ये मध्य आशियातून तेल आणि गॅस आयात करण्याचीही भारताची तयारी आहे। मग खरा प्रश्न असा आहे, हा आरोप राजकीय आहे की खरंच चाबहार प्रकल्प धोक्यात आहे? उत्तर लपलंय भारत, अमेरिका, इराण या त्रिकोणीय राजकारणात। त्यामुळे जागतिक पातळीवर स्वतःला ट्रम्प यांचे चांगले मित्र म्हणवणारे पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या पुढे कमी पडताना दिसतात का, की ट्रम्प यांची स्ट्रॅटेजिक कोंडी करतात मोदी? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।